मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट. वैकुंठी तोयसे नागी नागी वैकुंठी तोयसे नागी नागी वैकुंठी तोयसे नागी वैकुंठी तोयसे नागी नागी
वैकुंठी तोच माझी वैकुंठी तोच माझी वैकुंठी तोच नाही वैकुंठी तोच नाही वैकुंठी तो ऐसे आवाज दे इको कल्याची कल्याची कवळा काही कालाते कवळा काही कालाते वैकुंठाचे नावे वैकुंठाचे नावे वैकुंठाचे
हॅलो हॅलो हरिभक्त पारायण कृष्ण महाराज राऊत यांचं आज काल्याचं कीर्तन होणार आहे आपल्याकडं. त्यानिमित्त मी वाघ साहेबांना विनंती करेल की त्यांनी त्याचं स्वागत करावं, पुष्पवंजन करावं. रामराव वाघ. विठ्ठल 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 उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे एकमेका देऊ मुखी सुके घालू हुंबरी वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे तुका म्हणे वाळवंट बरवे नीट उत्तम वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा देवाधिदेवा जगत्रय जीवा हरी श्री केशवा विनंती माझी हरी श्री केशवा विनंती माझी हरी श्री केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणना 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 ऐसे दे प्रेम काही कळा ऐसे दे प्रेम काही कळा काही कळा देवाधिदेवा जगत्रय जीवा परियसी केशवा विनंती माझी माझी वाणी तुझे वर्णी गुणनाम ऐसे दे प्रेम काही कळा. ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादुलो पावन झालो चराचरी वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. अनादि निर्गुण प्रकटली भावा अनादि निर्गुण प्रकटली भावा अनादि निर्गुण प्रकटली भावा अनादि निर्गुण प्रकटली भावा महिषासुर मर्दना लागो महिषासुर मर्दना लागो विविध तापाची करावया झाडणी तापाची करावया झाडणी भक्ताला की तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागो अनादि निर्गुण प्रकटली भवानी मोह महिषासुर मर्दना लागो तापाची करवया झाडीन भक्ताला की तू पावसी निर्वाणी आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन आईचा जोगवा मागेन उपजोनिया पुढती येऊ काला खाऊ दही भात वैकुंठी तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. पवित्र कीर्तनासाठी निवडलेला अभंग अखिल कोटी ब्रह्मांड नायक भगवान श्री पांडुरंग परमात्म्याचे लाडके लढीवाळ भक्त श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा चार चरणाचा महत्वाचा असा काल्याच्या कीर्तन प्रसंगी निवडलेला मी अभंग आहे. विठाला कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानी यांचे राजयोगी यांचे माऊली साधकांचे मायबाप अनाथाचे माय विश्व माऊली ज्ञानोबाराय वैराग्य शिरोमणी श्रीमंत संत जगद्गुरु श्री संत तुकोबाराय शांती ब्रह्म एकनाथ महाराज भक्त शिरोमणी मारुतराय आदी करून सर्व संत महंत उपस्थित माता भगिनी परिसरातून आलेले गायनाचार्य मृदुंगाचार्य श्रीमद भागवत कथाकार आचार्य प्राचार्य चित्रकार पत्रकार आयोजक नियोजक मंडप साऊंड स्पीकर व्यवस्था सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नवरात्र उत्सवाच्या निमित्तानं विघ्नहर्ता ग्रुप मंडळ यांच्या आयोजनातून चालत असलेला भव्य दिव्य आकडधारणम सप्ताह
आणि या अखंड हरिनाम सप्ताहातील आजच्या काल्याचे कीर्तनाची सेवा समस्त आयोजक मित्रमंडळी, सर्व तरुण मित्रमंडळी आणि ज्येष्ठ श्रेष्ठ महाराज मंडळ सर्वांच्या आदेशाने आज या ठिकाणी मला कीर्तन करण्याचं सौभाग्य मला मिळालेलं आहे. ज्यांच्यामुळे या ठिकाणी कीर्तन करण्याचं सौभाग्य मला मिळालेलं आहे, सर्व सप्ताह कमिटी असेल, सर्व कार्यकर्ते मंडळी असतील आणि विशेष करून मला ज्यांनी फोनवरती निमंत्रण दिलं त्या सप्ताहाचे सर्व सदस्य मंडळी, त्यामधील आमचे हरिभक्तपरायण परमार्थप्रेमी सतीश भाऊ वाघ यांच्या आदेशानुसार आणि हरिभक्तपरायण मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग रत्न आमच्या गेवराई तालुक्यातील अत्यंत कष्टाने, अत्यंत गरीब परिस्थितीमधून ज्यांनी वारकरी संप्रदायातील मृदुंग क्षेत्रामध्ये आपलं फार मोठं नाव त्यांनी कमवलेलं आहे, ज्यांचं आपल्या सप्ताहामध्ये कीर्तन झालं, हरिभक्तपरायणांचे चैतन्य महाराज राऊत ज्यांच्याकडे शिक्षण घेत आहेत असे हरिभक्तपरायणांचे मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार अंकुश महाराज काळे यांच्या आदेशानुसार आज या ठिकाणी मला कीर्तन करण्याचं सौभाग्य मला मिळालेलं आहे. कीर्तनाच्या साथीसाठी सर्व कलाकार महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यामध्ये मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग रत्न अंकुश महाराज काळे आणि त्यांच्या संस्थेतील सर्व बाल गोपाल महाराज मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं तर ही छोट्या मुलांनी आपल्या सप्ताहामध्ये सुंदर असा रंग भरवलेला आहे. खरं तर आळंदी तीर्थक्षेत्रावरून बरेच वेळेला मुलं बोलवले जातात, पण मला वाटतं कसं काय भेटले पोरं याला काय माहिती. अंकुश महाराज, कारण आमच्या अंकुश महाराजांचं गावकऱ्यांशी प्रेम असल्यामुळे सर्व अंकुश महाराजांच्या संस्थेतील सर्व बालगोपाल मंडळी स्वतः अंकुश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. दुसरे मृदुंगाचार्य, मृदुंग रत्न, मृदुंग अलंकार श्री हरिभक्तपरायण महाराष्ट्रातील नामांकित रामायणाचार्य ज्यांनी आपल्या वाणीने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं एक नाव अलौकिक केलेलं आहे. रामायणाचार्य श्री हरिभक्तपरायण रामराव महाराज ढोक यांच्या कीर्तनामध्ये जे मृदंग वाजवण्याकरता नेहमी साथसंगत ज्यांची असते, आपल्या औरंगाबाद शहराचे भूषण माझे जीवलग मित्र मृदुंग सम्राट, मृदुंग अलंकार, मृदुंग रत्न, सुंदर ज्यांचा चाटीचा कडक असा हात आहे, आमचे हरिभक्तपरायण संतोष महाराज सोळंके गुरुजी यांनाही धन्यवाद देतो. सर्व कलाकारांसाठी जोरदार एकदा टाळ्या वाजवा सर्वांनी. चाल तर एकदम अप्रतिम झाली आणि दोघांनी एकदम सुंदर असं मृदुंग वादन केलेलं आहे. दोघाही महाराजांना धन्यवाद देतो. आज विशेष म्हणजे गायनासाठी उपस्थिती ज्यांची आहे, पहिली चाल ज्यांनी सुंदर अशी गायलेली मुलतानी रागामध्ये श्री हरिभक्तपरायण आमचे विकास महाराज मोठी, आमच्या गेवराई तालुक्याचे भूषण पहाडी ज्यांचा आवाज आहे, संगीत विशारद, संगीत अलंकार आहे. त्यांच्या मागे सेम टू सेम जसे तशी दे चाल म्हणले, संगीत विशारद, संगीत अलंकार आपल्या भागाचं भूषण आमचे मित्र श्री हरिभक्तपरायण आमचे दीपक महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. हरिभक्तपरायणांचे ऋषिकेश महाराज मृदुंगाचार्य, ऋषिकेश महाराज पंडित महाराजांनाही धन्यवाद देतो. आज हरिभक्तपरायण ज्यांनी सुंदर असा विना घेतला होता आणि सुंदर ते ध्यानाची चाल सुंदर अशी लावली होती, मला तिकडे ऐकू येत होतं. सुंदर ज्यांनी चाल लावली आमचे रामेश्वर महाराज, हरिभक्तपरायण आमचे तुकाराम महाराज, अंकुश महाराज यांच्या संस्थेतील विद्यार्थी ज्यांनी पहिल्या दिवशी आपल्या सप्ताहामध्ये सेवा केली. त्या दिवसापासून सर्व महाराज मंडळी, विशेष म्हणजे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अत्यंत कमी वयामध्ये अंकुश महाराजांचे ते भाचे आहेत आणि त्यांच्या संस्थेतील एक विद्यार्थी आहेत. हरिभक्तपरायण आमची भावकी राऊतच, हां, चैतन्य महाराज राऊत, सुंदर असं कलाकार मंडळी, सुंदर ज्यांनी सिस्टीम लावलेली आहे. बास गेन, ट्रबल, विको ते फिरवण्याचं नॉलेज पाहिजे, छोटाले बटणं असतात, सुंदर तुम्ही लावलेलं आहे. गायकवाड बंधू सिस्टीम आहे, त्यांनाही धन्यवाद देतो. आणि बरोबर आजचं काल्याचं कीर्तन आहे, थोडा वेळ झालेला आहे पण बरोबर 1:30 वाजता मी थांबणार आहे. आजचं हे काल्याचं कीर्तन आहे, ऐका, माझ्याकडे बघा, कृपया मोबाईल ठेवून द्या. मोबाईल रोज संघ मी आजच येणार आहे. हां, आजचं हे काल्याचं कीर्तन आहे. काला म्हणजे परिपूर्णता आहे, काला म्हणजे समारोप आहे, काला म्हणजे प्रसादाचं कीर्तन आहे. आजचं कीर्तन झालं की तुम्हाला या ठिकाणी कोणी पाहायला भेटणार नाही. आणि वारकरी संप्रदायामध्ये काल्याला फार मोठं महत्त्व दिलं जातं. एखाद्याला विचारलं का हो 3 दिवस झालं तुम्ही कीर्तनाला दिसले नाही, यायचं बेत नाही का? ते म्हणला नाही येणार आहे ना, पण डायरेक्ट काल्याला येणार. काला म्हणजे पगाराचा दिवस जसा आहे व्यवहारामध्ये, तसा संप्रदायामध्ये काला म्हणजे पगाराचा दिवस आहे. ऐका, आजचं काल्याचं कीर्तन करण्याचं सौभाग्य मला मिळालेलं आहे आणि एकदम मी सोपं कीर्तन करणार आहे बघा, जास्त अवघड सांगणार नाही, सोपं सांगणार आहे आणि बरोबर 1:30 वाजता थांबणार आहे. एका व्यक्तीला पत्ता विचारायचा होता, त्याने विचारलं का हो ती जाधववाडी इथेच आहे का? त्याने सांगितलं एक काम करा, मी तुम्हाला सांगतो, 1 मिनिट थांबा म्हटले. एक काम करा, समोर तुम्ही गेले की तुम्हाला 3 रस्ते पाहायला भेटतील, त्यातले 2 रस्ते सोडायचे, तिसऱ्या रस्त्याने जायचं. तिसऱ्या रस्त्याने तुम्ही गेले की तुम्हाला 3 एसटी स्टँड भेटतील, 2 एसटी स्टँड सोडायचे, तिसऱ्या एसटी स्टँड समोर जायचं.
त्या एस टी स्टँड समोर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला सारख्या 3 बस पाहायला मिळतील. पहिल्या 2 बस सोडायच्या, तिसऱ्या बसमध्ये चढायचं. त्या बसमध्ये चढले की तुम्हाला 3 स्टॉप येतील. त्यातले 2 स्टॉप सोडायचे, तिसऱ्या स्टॉपवरती उतरायचं. तिसऱ्या स्टॉपवरती तुम्ही उतरले की तुम्हाला सारख्या 3 बिल्डिंग पाहायला भेटतील. पहिल्या 2 बिल्डिंग सोडायच्या, तिसऱ्या बिल्डिंगमध्ये जायचं. तिसऱ्या बिल्डिंगमध्ये तुम्ही गेले की तुम्हाला सारख्याच 3 रूम पाहायला भेटतील. त्या 2 रूम सोडायच्या, तिसऱ्या रूममध्ये जायचं. तिसऱ्या रूममध्ये तुम्ही गेले की तुम्हाला सारखे 3 कपाटं पाहायला भेटतील. त्यातले 2 कपाटं सोडायचे, तिसऱ्या कपाटाच्या समोर जायचं. तिसऱ्या कपाटाच्या तुम्ही समोर गेले की तुम्हाला सारखे 3 कप्पे पाहायला भेटतील. पहिले 2 कप्पे सोडायचे, तिसरा कप्पा उघडायचा. त्या कप्पा उघडल्यानंतर तुम्हाला 3 अल्बम पाहायला भेटतील. त्यातले 2 अल्बम सोडून द्यायचे, तिसरा अल्बम काढायचा. तिसरा अल्बम काढायचा, त्यातले 3 फोटो तुम्हाला पाहायला भेटतील. त्यातले 2 फोटो काढून घ्यायचे. तिसरा फोटो पाहायचा, तो फोटो माझ्या चुलत चुलतीचा आहे, तिची शपथ घेऊन सांगतो मला माहित नाही. डायरेक्ट सांग ना मला माहित नाही म्हणून. डायरेक्ट सांगायचं मला एवढं माहित नाही रस्ता. तसं मी एवढ्या अवघडात शिरणार नाही. सोपं सोपं कीर्तन सांगणार आहे आणि 1:30 वाजता शेवटी पूर्ण विराम देणार. विठाला 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 पुंडलिक वरदाय विज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय. ज्ञानेश्वर महाराज जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सुंदर असं आपण काल्याचं कीर्तन पाहणार आहोत. ऐका, आजचं कीर्तन थोडं मी वेगळं टाईप करणार. बरेचशा तुम्ही काले ऐकलेले असतील, पण आजचा काला मी थोडा वेगळा करणार आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज आपली आवड प्रतिपादन करतात. या जगामध्ये असा एकही माणूस नाही की त्याला आवड नाही. प्रत्येक माणसाला आवड आहे, फक्त प्रत्येकाची आवड भिन्न भिन्न आहे. पण आवड नाही असा एकही माणूस या मृत्यू लोकामध्ये तुम्हाला पाहायला भेटणार नाही. बोला माझ्याशी, जेवढे तुम्ही माझ्या या ठिकाणी कीर्तनाला उपस्थित आहात, तुम्ही कशामुळे आलात? कशामुळे आलात? तुम्हाला काय कीर्तनाची आवड आहे. जे कीर्तनाला आले नाही ते कशामुळे आले नाही? त्याला काय नाही, आवड नाही. उत्तर तुमचं 100% चुकलेलं आहे. उत्तर तुमचं 100% चुकलेलं आहे. त्याचं कारण त्यांना आवड नाही का त्यांना कीर्तनाची आवड नाही? हा बरोबर बोललं की नाही? त्यांना आवड आहे का नाही? आवड आहे. टीव्ही समोर बसले ते, कोण निवडून येतंय, कोण फॉर्म मागं काढून घेतंय, आहे का नाही? बरोबर का नाही? ते टीव्ही समोर बसलेले आहेत, त्यांना आवड आहे, पण त्यांना कीर्तनाची आवड नाही. आवडीचं प्रकार वेगवेगळे असतील, पण आवड नाही या जगामध्ये असा एकही माणूस नाही. एकही माणूस नाही. प्रत्येकाला आवड आहे. मी सांगणार आहे कीर्तनामध्ये, ऐका. स्वामी विवेकानंदाचे गुरु होते स्वामी रामकृष्ण परमहंस. ते प्रवचन करायचे आणि प्रवचन करत असताना चालू प्रवचनातून उठायचे आणि भजे खायला जायचे. त्यांच्या मंडळी शारदा देवीने सांगितलं, धनी असं चांगलं नाही. तुम्ही चालू प्रवचनातून उठता, डायरेक्ट भजे खायला जाता, हे चांगलं नाही. तुम्ही सप्ताहाचं नियोजन करता, तुम्ही कीर्तनामध्ये पखवाज वाजवता, तुम्ही सिस्टीम लावता, तुमच्या गळ्यात माळ आहे, तुम्ही कीर्तन ऐकता, तुम्ही प्रवचन ऐकता, तुम्ही असं हॉटेलमधलं खाऊ नये असं कोण म्हणतं? शारदा देवी नाही म्हणत, मी तुम्हाला सांगतोय. शारदा देवी कशाला सांगता असं मी तुम्हाला सांगतोय. बरं मला सांगा, हॉटेलमधले भजे चांगले लागतात का घरचे भजे चांगले लागतात? हा बोला, मी बोल का महाराज? हॉटेलमधले चांगले लागतात का घरचे भजे चांगले लागतात? उत्तर सांगू, हॉटेलमधले भजे चांगले लागतात. त्याचं कारण आहे, हॉटेलमधले भजे चांगले का लागतात संतोष महाराज? त्याचं कारण आहे, हॉटेलमधले भजे आपल्या आईनं, आपल्या बायकोनं, आपल्या बहिणीनं ते भजे आंघोळ करून केलेले असतात. आणि हॉटेल समोर तुम्ही जा आणि जो तो भजे करणार आहे ना त्याच्याकडे पहा, त्याला पाहिल्या पाहिल्याच मोक्ष. बरं जाऊ द्या, घरचा चहा टेस्टेड लागतो का हॉटेल मधला चहा टेस्टेड लागतो? हॉटेल मधला का टेस्टेड लागतो? त्याचं कारण आहे, त्या कपाला बऱ्याच महात्म्याची तोंड लागलेली असतात. बरोबर का नाही? शारदा देवीने सांगितलं, धनी तुम्ही हॉटेलमधले जाता, चहा भजे खाऊन येता, हे काही योग्य नाही. तर स्वामी रामकृष्ण परमहंसांनी सांगितलं, ऐका. आणि त्याचं कारण तुम्हाला मी सांगतो.
आपल्याकडं बघून हा वारकरी संप्रदाय चालत असतो. त्याचं कारण असं आहे, आलाय विषय म्हणून ओघाओघामध्ये सांगतो. बीड जिल्ह्यातील अनमोल रत्न ज्यांच्या ज्ञानेश्वरी कंठस्थ होती, गाथा ज्यांच्या मुखोद्गत होता, आईच्या पोटामध्ये जे 18 महिने राहिले, किती महिने? 18 महिने आईच्या पोटात राहिले, प्रातस्मरणीय वैकुंठवासी बंकट स्वामी महाराज. त्यांचा काकडा ऐकायला पंढरपूर मधली 3 मजली इमारत गच्च भरायची. कशाला? काकडा ऐकण्याकरता. शेवटी ती इमारत बंद करावं लागायची. बास, एवढेच लोक आता पुढे येऊ नका, एवढी गर्दी होत होती काकडा ऐकायला. बघा, ऐका बरं का. तर त्या काळातील बालगंधर्व त्यांचा काकडा ऐकण्याकरता पुढे अशी जागा धरून बसायची. बालगंधर्व. काही कालांतरानं त्या बालगंधर्वजींनी एक नाटक लिहिलं. ते नाटक सर्वांना माहिती आहे. त्या नाटकाचं नाव आहे एकच प्याला. फार सुंदर ते नाटक गाजलं. त्या बालगंधर्वचे शिष्यमंडळी बंकट स्वामी महाराजांकडे आले आणि त्यांनी सांगितलं, महाराज, आमच्या गुरुजींनी सुंदर असं एक नाटक लिहिलेलं आहे, कौटुंबिक आहे, सामाजिक आहे. तुम्ही एकदा तरी त्या नाटकाचा एक प्रयोग पाहायला या. सुशिक्षित लोक आहेत, तुम्ही ऐका. तर बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, नाही, मी तुमचं नाटक पाहायला येऊ शकत नाही. ते म्हणले, काय येऊ शकत नाही? व्यवहार म्हणून तरी या ना, व्यवहार म्हणून. जर तुमच्या गावात जर मला तुम्ही बोलवलेलं असेल तर माझं कर्तव्य माझ्या गावात तुम्हाला बोलवणं. व्यवहार आहे ना, व्यवहार. समजा तुमच्या घरी जर पित्र असतील, तुम्ही जर पित्राला मला जेवायला बोलवलं, तर माझ्या घरी जर पित्र असतील तर साहजिकच आहे, व्यवहार आहे, मला तुम्हाला बोलावंच लागतील. व्हॉट्सअपला एक मला मेसेज आला होता, ज्याच्या घरी पित्र तोच आपला मित्र. व्यवहार आहे, व्यवहार. ते म्हणले, व्यवहार म्हणून तरी या ना, व्यवहार म्हणून तरी. तर बंकट स्वामी महाराजांनी उत्तर दिलेलं मला तुम्हाला शिकवायचं आहे का. बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, नाही, मी तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला नाही येऊ शकत. ते म्हणले, का येऊ शकत नाहीत? तर बंकट स्वामी महाराजांनी सांगितलं, मी तुमच्या गुरुजींचं जर नाटक पाहायला आलो तर माझ्या मागून येणारा वारकरी संप्रदाय तमाशा पाहायला जाईल, म्हणून मी तुमच्या गुरुजींचं नाटक पाहायला नाही येऊ शकत. ह्या मंडळीने आपला एवढा विचार केला बरं का, एवढा विचार केला, म्हणून आपण सुद्धा मागून येणाऱ्या मंडळींचा आपण विचार केला पाहिजे. विठाला 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 विठाला. शारदा देवीने सांगितलं, धनी, तुम्ही हॉटेलमध्ये जाता भजे खायला, ते काही योग्य नाही. तर स्वामी रामकृष्ण परमहंसांनी दिलेलं उत्तर मला तुम्हाला शिकवायचंय. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हटले, अगं, मी माझी आवड भज्यामध्ये गुंतून ठेवलेली आहे. कशामध्ये? भज्यामध्ये गुंतून ठेवलेली आहे. ज्या वेळेला मला भजे आवडणार नाहीत त्यावेळेला मी माझा देह ठेवेल. एक दिवस असा झाला, प्रवचन सुरू होतं आणि शारदा देवीने सुंदर असे भजे केले, भजे, सुंदर असे भजे केले आणि सांगितलं, धनी, स्वामी, चला, घरी भजे केलेत. स्वामी रामकृष्ण परमहंस म्हटले, नाही, आता माझी भज्याची आवड संपली. आणि असं म्हणणं आणि 3 दिवसानंतर स्वामी रामकृष्ण परमहंसाने आपला देह समर्पित करून टाकला. आवड नाही या जगामध्ये असं एकही माणूस नाही. प्रत्येकाला आवड आहे. आवडीचे प्रकार भिन्न भिन्न असतील, पण आवड नाही या जगामध्ये असा एकही माणूस नाही. देवाला सुद्धा आवड आहे. काय आवड आहे ऐका. एक कंठेची मनोनिया येणे, केली निर्माण 14 भुवने, गगन चंद्र सूर्य मेघ तारांगणे, 5 महाभूते भौतिके भिन्ने भिन्ने ओ, ऐसा लागवी हा माया सूत्रधारी, ऐसा लागवी हा. असं एकही माणूस नाही की त्या माणसाला आवड नाही. आणि आजच्या अभंगातून आपण जगद्गुरु श्री संत तुकोबारांची आवड पाहणार आहोत. बरं, तुकाराम महाराजांचीच का आवड पाहणार आहोत? त्याचं कारण आहे. आवड 2 प्रकारची आहेत बघा. फार सुज्ञ लोक आहात तुम्ही. एक सामान्य आवड आणि एक विशेष आवड. सामान्य माणसाची आवड विशेषतः लक्षात घेतली जात नाही, पण विशेष माणसाची आवडच विशेष घेतली जाते. त्याचं कारण असं आहे काय का, समजा आपल्या सप्ताहाला औरंगाबाद जिल्ह्याचे कलेक्टर आले, तर जास्त गर्दी कलेक्टर जवळ होईल का शिपायाजवळ होईल? बोला ना, कोणाजवळ होईल? कलेक्टर जवळ होईल. शिपायाजवळ का होणार नाही? कारण शिपाई कोण आहे?
सामान्य आहे आणि कलेक्टर विशेष आहे. समजा तुम्ही महाराजांना विचारता महाराज जेवायला काय करायचं, का टाळ करायला विचारता जेवायला काय करायचं. आज तुला कीर्तन म्हणजे डिस्कवरी चॅनल डोकंच खाजवायचं. महाराजांना विचारता का टाळ करायला विचारता. महाराजांना विचारता कारण महाराज कोण आहेत, विशेषण टाळकरी. कसं काय सामान्य म्हणता तुम्ही. हे जर बसू द्या बरं खाली माझं कीर्तन होईल का. दोन प्रकारची आवड लक्षात घेतली जाते, एक सामान्य आवड आणि एक विशेष आवड. तुकोबारांचीच आवड का घ्यायची, कारण तुकोबारा हे विशेष आहेत. कशात विशेष आहे का, कशात विशेष. तुकोबारा भक्तीमध्ये सुद्धा विशेष. किती भजन केलं आहे का. पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जागृती स्वप्नी, पांडुरंग माझ्या मना, लागो छंद, नित्य गोविंद गोविंद. किती भजन केलं आहे का. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे, दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे. रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे, रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. गोविंदाचे पोवाडे, गोविंदाचे पोवाडे. किती महाराजांनी भजन केलं आहे का. सुंदर असा अभंग आहे. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोष अंगायत. वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे. पक्षी ही सुस्वरे आळविती, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. आकाश मंडप पृथ्वी आसन, आकाश मंडप पृथ्वी आसन. क्रीडा करी कंठाक मंडलू देह उपचारा, जाणवितो भारा अवसरू वृक्षवल्ली आम्हा रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. तुकोबारांचं जीवन भक्तीमध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे. त्याच्यानंतर ऐका, तुकोबारांचं जीवन वैराग्यामध्ये सुद्धा श्रेष्ठ आहे. या महाराष्ट्राचे जाणते राजे छत्रपती शिवाजी महाराज. बऱ्याचशा वेळेला तुम्हाला दृष्टांत माहिती 2 मिनिटात सांगतो. जगामध्ये अनेक राजे होऊन गेले, पण चारित्र्य संपन्नशील राजा एकच होऊन गेले, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. म्हणून आजही आपल्या घरामध्ये आपल्या आजोबांचा पजोबांचा फोटो नाही, पण असं एकही गाव नाही की त्या गावामध्ये माझे छत्रपती शिवरायांचं नाव. एकही गाव नाही त्या शिवरायांचं नाव. त्या छत्रपती शिवाजी महाराजांनी काहीतरी नजराणा घेतला आणि तुकोबारायांकडे घेऊन गेले. सर्व त्यांचे मावळे असतील तर तुकाराम महाराजांनी सांगितलं हे मला नको. महाराजांनी सांगितलं घ्या महाराज. ते म्हणजे मला कशा करता आणलंय. तर राजाने सांगितलं. वेळेस महाराजांनी उत्तर दिलं. महाराज म्हणतायत तुम्हाला जर वाटत असेल ना आम्ही सुखी व्हावं, तर महाराज म्हणतात आम्ही तेने सुखी मना, विठ्ठल विठ्ठल मुखी, कंठी मिरवा तुळशी आणि व्रत करा एकादशी, मनवा हरीचे दास आणि तुका म्हणे मज हे आस.
महाराज म्हणतात तुम्हाला जर वाटत असेल आम्ही सुखी व्हावं तर एक काम करा, गळ्यामध्ये माळ धारण करा, एकादशी धरा, याच्यातच आमचं सुख आहे. वैष्णव स्वतःला म्हणून घ्या, याच्यातच आम्हाला सुख आहे. कोणाला सांगतात? छत्रपती शिवाजी महाराजांना. तुकोबाराय सांगतात. आम्ही म्हणू का एखाद्या आमदाराला, खासदाराला, आमदार साहेब तुमचं जाऊ दे तिकडे, पण काय करा. मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो, हॉटस्पॉट इथंच आहे बर का. तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा. आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट.